थलपती विजय यांच्या शपथविधीचा 10 वाजताचा मुहूर्त हुकला। बहुमत नसल्यानं आजच्या शपथविधीवर सावट कायम। तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेसाठी आणखी 5 आमदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता। तामिळनाडूमधल्या सत्ता स्थापनेसंबंधात मोठी घडामोड। अण्णा द्रमुकच्या 47 पैकी 28 आमदारांना पुद्दुचेरीला नेलं। माजी मंत्री सी.व्ही. षण्मुगमांच्या नेतृत्वाखाली आमदार एकवटले। पश्चिम बंगालमध्ये सुवेंदू अधिकारी यांचे पीए चंद्रनाथ रथ यांची हत्या। बंगालच्या मध्यमग्राममध्ये सुवेंदू अधिकारी यांच्या पीएवर गोळीबारात सुवेंदू अधिकारी यांच्या पीएचा मृत्यू। टीएमसीकडून सुवेंदू अधिकाऱ्यांच्या पीएच्या हत्येचा निषेध। न्यायालयीन देखरेखीखाली सीबीआय चौकशीची मागणी। दोषींना तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास ममता बॅनर्जी यांचा नकार। निकालानंतरही पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराची होरपळ कायम। तृणमूलच्या 3 तर भाजपच्या 2 कार्यकर्त्यांचा मृत्यू। पश्चिम बंगालचे पर्यवेक्षक अमित शहा 8 मेला कोलकाताच्या दौऱ्यावर। सुवेंदू अधिकारी विधिमंडळ गटनेता बनणार की भाजप धक्कातंत्र वापरणार याकडे सगळ्यांचं लक्ष। अशोक खरातला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीचा मोठा दणका। खरातच्या नाशिकमधील बँक लॉकरवर छापा टाकत 1 कोटी 10 लाखांचं सोनं जप्त। 5,500 अमेरिकन डॉलरसह चांदीही घेतली ताब्यात। कोल्हापुरात नात्यातील नराधमांकडूनच मुलीवर अत्याचार। वडिलांसह मामाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार। आईच्या तक्रारीनंतर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल, दोघे अटकेत। मुंबई विमानतळावरील उड्डाण सेवा आज 11 वाजल्यापासून 6 तास बंद राहणार। प्री मॉन्सून देखभालाच्या कामासाठी 2 धावपट्ट्या बंद ठेवणार। मराठवाड्यात पाणी टंचाईची दाहकता वाढली। 268 खासगी विहिरींचं प्रशासनाकडून अधिग्रहण। 156 टँकरद्वारे तहानलेल्या गावांना पाणी पुरवठा। राज्यातील ग्रामीण भागाला पाणी टंचाईच्या तीव्र झळा। हजारो वाड्यांना 450 टँकरद्वारे पाणी पुरवठा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला जलव्यवस्थापनाचे कठोर निर्देश। राज्यातील अनेक भागात शनिवारपर्यंत पावसाचा येलो अलर्ट। उष्णतेची लाट ओसरली, तापमानात मोठी घट। विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा हवामान खात्याचा इशारा। मुंबई तापणार तर मराठवाड्यात गारपिटीची शक्यता। मुंबईसह कोकण किनारपट्टीवर तापमानाचा पारा चढणार। राज्यात 11 मे पर्यंत उष्णतेची लाट येणार। ऑपरेशन सिंदूरला आज 1 वर्ष पूर्ण। पहलगाम हल्ल्याच्या बदल्याची वर्षपूर्ती। पाकिस्तानला घरात घुसून भारतीय सैन्यानं शिकवला होता धडा।